साधारणतः 1-2 महिन्यापूर्वीपासून या ठिकाणी जाऊन जे सरस्वती संच पूजन केलं ते आपल्या 25 ऑगस्ट या दिवशी आपल्या सिक्कापूर नगरीमध्ये तो कार्यक्रम होत आहे। खूप आनंदाची बातमी आहे। तर तो कार्यक्रम कशा पद्धतीने होणार आहे, बालसंस्कार विभागाचे प्रतिनिधी माननीय श्री तळेकर साहेब हे आपल्याकडे आलेले आहेत। त्यांना विनंती करेल की त्यांनी आपल्या सर्वांशी दूध करावं आणि ही सेवा आमच्याकडून चांगल्या पद्धतीने कशी पार पडेल याचं आम्हाला मार्गदर्शन करावं अशी मी सर्वांना विनंती करेन। श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड लिया हिता असे जागविता धन्य माता पिता तयाचिया शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी रसाळ फळांची फळे अधिक गोमटी। संत ज्ञानेश्वर महाराजांनी संत तुकाराम महाराजांनी हे कुणासाठी आणि कशासाठी लिहून ठेवलेलं आहे। परमपूज्य गुरुमाऊली म्हणतात, संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती केली तर धर्म टिकेल, धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल। आणि त्याच्यासाठीच आता दादांनी सांगितलं, बासरला जे सेवेकरी आले नव्हते, ज्यांचं सरस्वती पूजन राहिलं, त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे की आपल्या ह्या शिक्रापूर नगरीमध्ये पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यामध्ये आदरणीय गुरुपुत्र नितीन भाऊ यांचं आगमन होणार आहे। देवथोर म्हणावा की सद्गुरु थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणाशी करावा, मला वाटते सद्गुरु थोर आहे तयाच्या प्रसादे रघुराज पावे। अशा त्या गुरूंच्या सानिध्यामध्ये आई भगवतीचं सरस्वती मातेचं पूजन या ठिकाणी होणार आहे। म्हणजे आपल्याकडं कितीही धन दौलत असेल परंतु आपल्याकडं विद्या नसेल, आपल्याकडं वाणी नसेल तर त्या धनाला शून्य किंमत आहे। त्याच्या उलट जर केलं, आपल्याकडं वाणी आहे, चांगले तर्कशुद्ध विचार आहे, परंतु आपल्याकडं धन नसेल, आपल्याकडं संपत्ती नसेल, आपल्याकडं संतती नसेल, त्याही जीवनाला किंमत नाही। म्हणून खऱ्या अर्थाने आपण सन्नती, बालाजी किंवा इतर ठिकाणी परमपूज्य गुरुमाऊलींच्या सानिध्यामध्ये जे जे काही राष्ट्रीय सत्संग मेळावे झाले त्याच्या मागचा एकच उद्देश होता। आपल्याला माहित आहे आपण सर्व जाणकार सेवेकरी आहात। एकेकाळी आपली आर्थिक परिस्थिती कशी होती, आपण केंद्र कशा पद्धतीने शोधत आला आहात, तीच वेळ आता आलेली आहे। आपल्या बरेचशा सेवेकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना श्री यंत्र असेल, कुबेर यंत्र असेल, महामृत्युंजय यंत्र असेल किंवा इतर तत्सम सेवा असतील, त्या सेवेच्या माध्यमातून आपलं जीवन उंचवलेलं आहे। परंतु गुरुमाऊली म्हणतात की माझ्या प्रत्येक सेवेकऱ्याचा मुलगा हा चांगला एखादा अधिकारी व्हावा किंवा चांगल्या उच्च पदावर जावा, त्याच्यासाठी ही पूजा घेण्याचं एकमेव कारण आहे। कारण बासर या ठिकाणापासून खूप अंतरावर आहे। प्रत्येक सेवेकऱ्याची आर्थिक परिस्थिती किंवा सुट्टीचं नियोजन किंवा इतर अडचणींमुळे तो त्या ठिकाणी जाऊ शकला नसेल, परंतु परमपूज्य गुरुमाऊलींचा दूरदृष्टिकोन आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या ह्या पुण्यनगरीमध्ये आपल्या शिक्रापूर केंद्राच्या वतीने या ठिकाणी आपण हा कार्यक्रम घेत आहोत। त्याचा मागचा उद्देशच एकच आहे, कारण वारंवार तेच सांगावं लागतं, ही पूजा फक्त मुलांसाठीच नाही। दादाने आता सांगितलं ही पूजा फक्त मुलांसाठीच नाही, कारण आपल्याला बुद्धी, आपलं जर अहिक धड असेल, शिर सलामत तो पकडी 50, आपलं जर अहिक धड असेल, आपलं जर शरीराने साथ दिली तरच आपल्या आयुष्याला काहीतरी अर्थ आहे। त्याच पद्धतीने आपल्याकडे जर वार्धक्यामध्ये आपली बुद्धी शाबूत नसेल तर त्या वार्धक्यामध्ये आपले काय हाल होतात आपण बरेच सेवेकऱ्यांनी बघितलं असेल। माझी एक आजी होती, मामाची आई, माझ्या आईची आई, त्या बिचारीचं वय होतं जवळजवळ 75-76 वर्षाचं आणि तिला बुद्धिभ्रंशाचा आजार झाला। म्हणजे तिला काही सुचत नव्हतं, काय खावं, काय प्यावं, कुठं बसावं काहीच कळत नव्हतं।
परंतु त्या मातेने एक दिवस मी त्या ठिकाणी गेलो असताना त्या मातेने साबण खाला आणि खूप वाईट वाटलं की वार्धक्यामध्ये असेही दिवस येऊ शकतात. म्हणून सेवेकरी बंधू भगिनींनो, एकच विनंती आहे आपल्याला, आपण जी आई भगवतीची सेवा करणार आहोत त्या सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण गुरूंच्या सानिध्यामध्ये ती सेवा आपण या ठिकाणी करणार आहे. मगाशी सांगितलं, देव थोर म्हणावा की सद्गुरु थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणाशी करावा. आणि त्याच गुरूंच्या सानिध्यामध्ये म्हणजे प्रत्यक्षात गुरूंचे आशीर्वाद, महाराजांचे आशीर्वाद आणि आई भगवतीचे आशीर्वाद, आपल्याला ह्या ठिकाणचेही आशीर्वाद या ठिकाणी मिळणार आहेत. फक्त मुलांनी, छोट्या मुलांनी पूजा करायची ती बिलकुल नाही. कारण आपल्या या ठिकाणी बरेचसे दादा आहेत, ताई आहेत, चांगल्या एखाद्या मोठ्या पोस्टवर कामावर असतील, एखाद्याला जॉबची गरज असेल किंवा एखाद्याला प्रमोशन मिळणार असेल, त्याच्यासाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. ह्या सेवेने आपल्याला जे काय आपले प्रश्न अखडलेले आहेत, जे होत नाही, त्या या सेवेने बऱ्यापैकी मार्गे लागतील. या ठिकाणी संच विकणे किंवा साहित्य विकणे हा उद्देश मुळीच नाही. कारण आपल्याला बरेचशा सेवेकऱ्यांना माहित आहे, आपण बरेचसे सेवेकरी जाणत आहात. आपण बरेचदा त्र्यंबक दिंडोरीला जातो आणि ज्यावेळेस दिंडोरीला जातो त्यावेळेस त्या गावातली लोक भेटतात आणि ते सांगतात की तुमच्या ह्या परमपूज्य गुरुमाऊलींनी जर या ठिकाणी जर महाराजांचा मोठा मठ केला असता, मंदिर केलं असतं, तर आमच्या गावाला आज कितीतरी भव्य स्वरूप प्राप्त झालं असतं. परंतु माऊलींची, आपल्या गुरूंची दूरदृष्टी आहे की प्रत्येक सेवेकऱ्याला त्याच्या गावामध्ये, त्याच्या घरामध्ये महाराजांची सेवा करता यावी, म्हणून या केंद्रांची सुरुवात केलेली आहे. तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून माऊलींनी आदरणीय भाऊंना सांगितलं की आपल्या प्रत्येक सेवेकऱ्याच्या मुलाच्या जिभेवर आई भगवतीचा वास असावा आणि प्रत्येक भाविकापर्यंत, प्रत्येक सेवेकऱ्यापर्यंत, गावातल्या प्रत्येकापर्यंत त्या आई भगवतीचं, सरस्वती मातेचं पूजन व्हावं, म्हणून हे प्रोव्हिजन आहे. कारण आम्ही बऱ्याचदा लॉकडाऊन मध्ये बघितलं, शिक्रापूरची सेवा म्हटलं की बरेचसे लोक, बरेचसे भाविक सेवेकरी जॉईन असायचे. अगदी 400-500 सेवेकरी त्या सेवेला जॉईन असायचे. कारण का, तर आपल्याकडं जे सुसूत्रता आहे, जी एकसंगता आहे, ती फक्त आपल्या शिक्रापूर केंद्रामध्ये बघायला मिळते. म्हणूनच आपली सेवा आणि आपलं जे नियोजन आहे, त्याच नियोजनाच्या अनुषंगाने आदरणीय भाऊंनी ठरवलं की आपल्याला कार्यक्रम घ्यायचा तो शिक्रापूर केंद्राच्या अंतर्गत घ्यायचा. हा त्यामागील एकमेव उद्देश आहे. कारण आपली सेवा आणि आपली सुसूत्रता ही जर योग्य असेल तर कुठलाच कार्यक्रम फेल जात नाही. म्हणून या ठिकाणी बराचसा उशीर झालेला आहे, आपल्याला मीटिंग घ्यायची आहे. मी जास्त वेळ आपला घेणार नाही, परंतु जाता जाता एकच सांगेन की ही सुवर्ण संधी आपल्या नगरीमध्ये आलेली आहे. आपल्याला प्रत्येकाला ग्राम अभियान करायचं आहे, प्रत्येकाच्या शेजाऱ्या पाजाऱ्याला सांगायचं आहे, नातेवाईकाला सांगायचं आहे की दादा ताई 25 तारखेला जी सेवा होणार आहे त्या सेवेमध्ये आपण प्रत्येकाने भाग घ्यायचा आहे आणि त्या सेवेचं आपल्याला सोनं करायचं आहे. म्हणून तुम्हा सर्वांना, माझ्या माता भगिनींना एक विनंती आहे की आपण प्रत्येकीनं स्वतःच्या मनाशी एक गाठ बांधावी की मी त्या कार्यक्रमाला माझ्या आजूबाजूचे माझे नातेवाईक, प्रत्येक महिलेने जर 50-50 सेवेकरी जरी आणले तरी आपण आपला जो काही उद्देश आहे, माऊलींचं काही ध्येय आहे की ही सरस्वती माता प्रत्येकाच्या जिभेवर पोचावी आणि प्रत्येकाच्या घरामध्ये सुख शांती नांदावी, हा एकमेव उद्देश माऊलींचा आहे. तो सफल झाल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा या ठिकाणी थांबवतो आणि नियोजकांना पुढे मार्गदर्शन करतो. धन्यवाद भाऊ, खूप मोलाचं असं मार्गदर्शन भाऊने आपल्याला केलेलं आहे. खरंच काही 2 मिनिटं काही उठू नका कोणीच, बसा ताई. यायची गडबड, जायची गडबड. परमात्माच्या दरबारामध्ये आपण आलो, भगवंताच्या दरबारामध्ये आलो. भगवंत आपल्या जीवनाचा उद्धार करणारा असतो. आपण त्या भगवंताला एकटाच देऊ शकत नाही, आठवड्यात एकचदा येतो, तीही गडबड करत जातो. असू दे,
खूप छान असं भाऊंनी आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे. तुम्ही आम्ही खूप भाग्यवान आहोत की आपल्या पुण्यनगरीमध्ये आदरणीय गुरुपुत्रांच्या समवेत आपला हा कार्यक्रम 25 ऑगस्ट रविवारी आपला हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश काय याचं प्रामुख्याने आपल्याला भाऊंनी बऱ्याचपैकी माहिती त्याची दिलेली की हे पूजन का करायचं आहे. परमपूज्य गुरुमाऊलींचं एक खूप मोठं स्वप्न आहे की आमचा प्रत्येक भाविक या राष्ट्रातला प्रत्येक सेवेकरी एक कुठला तरी क्लासरूम अधिकारी किंवा कुठल्या मुख्य पदावर जावा आणि त्याच्याकडनं ही सरस्वती मातेचं पूजन करावं. याचे एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो. आपण ज्या वेळेस कुठल्या हॉस्पिटलला जातो किंवा बऱ्याचशा क्लासरूम अधिकारी शब्दात जर बघितला असाल तुम्ही त्या ऑफिसरचा ॲड्रेस जर विचारला तो कुठला आहे याचा थोडासा अभ्यास जर केला किंवा त्या हॉस्पिटलमध्ये त्या डॉक्टर लोकांच्या नर्स लोकांचा तुम्ही अभ्यास जर केला ते कुठले याचा जर थोडंसं विचारणा केली तर सगळ्यात जास्त लोक सापडतात आपल्याला तेलंगणा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमधले लोक सापडतात. याच्या पाठीमागचं कारण असं आहे की तिकडे एक सिस्टीम आहे. सरस्वती मातेचं मंदिर आपल्या भारतामध्ये एकच आहे ते म्हणजे तेलंगणाला. नांदेड जिल्हा शेवट एंड आणि तेलंगणाची सुरुवात असं 62 या ठिकाणी तर सरस्वती मातेचं मंदिर आहे. पण या तिन्ही राज्यातल्या लोकांची एक सिस्टीम अशी आहे की जेव्हा मूल जन्माला आलं आणि ते मूल जेव्हा शाळेत पदार्पण करतं, पाल्याला पदार्पण करतं, प्रत्येक वर्षी शाळेची सुरुवात जेव्हा होती त्या सुरुवातीच्या वेळेस प्रत्येक पालक आपल्या मुलांना घेऊन स्वतः पालक पण आणि ते मुलं घेऊन त्या सरस्वती मातेच्या मंदिरामध्ये जातात. त्या सरस्वती मातेच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या सरस्वती मातेचं दर्शन घेतात. दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी पाटीपूजन आणि विद्या आरंभ पूजन आणि ऐन सरस्वती मातेचा ऐन जिभेवर अशी ते पूजेची विधी त्या ठिकाणी ते प्रत्येक मुलांकडनं करून घेतात. म्हणून ते लोक एवढे टॉपला जातात. आज बघा इंग्लिश जर बोलायचं म्हटलं ते सगळ्या टॉपला ते इंग्लिश बोलत असतात लोक, एकदम टॉप लेवलला क्षेत्रात आहेत. म्हणून आपण पण का मागं राहायचं. परमपूज्य गुरुमाऊली म्हटलं म्हणून 62 या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केला होता. पण प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार अनुभवानुसार प्रत्येकाचा पैशाचा विचार केला तर सर्व सेवेकरी त्या ठिकाणी येऊ शकले नाही. म्हणून माऊलींनी पुन्हा एक निश्चय घेतला की नाही पंत पोचले पण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचावं. काय की कलियुग आहे. कलियुगामध्ये काय असतं माहितीये का, सहजासहजी माणूस लागत तसा कलीचा खूप मोठा प्रभाव आहे. कली आपल्याकडनं होऊ देत नसतो आणि म्हणून हॅमरिंग करावं लागतं. प्रत्येकाला हॅमरिंग करावं लागतं. सहजासहजी अध्यात्म काही सोपं नाही साहेब. बाकी वाईट गोष्टीकडे एका मिनिटात होईल. आता 8 महिने सगळं आमच्या माणसांना चला बरं लगेच तयार होतील. पण ते मी म्हणतो ना या मंदिरात याला आणायला त्याला कष्ट घ्यावं लागणार आहे. हा कलीचा प्रभाव आहे. म्हणून परमपूज्य गुरुमाऊलींनी निश्चय घेतला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे कार्यक्रम राबवायचे आणि प्रत्येकाकडनं हेतू द्यायचे. हे कशासाठी की आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी. हा खूप मोठा आशीर्वाद कमवण्याचा हा श्री स्वामी समर्थ दिंडोरीकृत मार्ग जो आहे ना हा पुण्य कमवण्याचा मार्ग आहे. खूप मोठा पुण्याचा साठा इथे मिळत असतो. पुण्याच्या कार्याच्या पटीने मिळत असतो. आणि आपण तर करतच असतो पण आपण इतरांपर्यंत पोहोचवायचं असतो. ते खूप सगळ्यात मोठी सेवा आहे. यदा कदाचित तुम्ही एखाद्या भागाशी भवनीसाठी एका महिलेने 50 फुलं आणले, शेजाऱ्या पाजाऱ्या 50 फुलांपर्यंत निरोप पोहोचवलं. ते इथं आले त्यांच्याकडनं यदा कदाचित ते पूजन झालं आणि त्या मुलांपैकीच एखादा मुलगा एकदम टॉप लेवलला एखादा क्लासरूम अधिकारी झाला तर तो जो आशीर्वाद देणार आहे त्याचं कुटुंब जे आशीर्वाद देणार ना ते आशीर्वाद सगळं आपल्याला लागणार आहे. महाराजांनी स्वतःकडे काही ठेवले नाही, कपडे पण नाही लक्षात घ्या. आणि पैसा तर नकोच त्यांना, लक्ष्मी त्यांच्या चरणावर होती पण पत्नीच आहे महाराजांची. म्हणून सगळं देण्यासाठी माऊलींनी सुद्धा हात वर केलेले सर्व देण्यासाठी. म्हणून तो आशीर्वाद आहे त्या कुटुंबाने जर आशीर्वाद दिला तर तो आपल्याला मिळत असतो. म्हणून हा मार्ग पुण्य कमवण्याचा संचय हा खूप मोठा मार्ग आहे. म्हणून आपल्याला खूप मोठी संधी आलेली आणि सगळ्यात जास्त संधी शिकणार येते आणि हा प्रत्येकाकडनं आपण करून घेत असतो. प्रत्येकाकडून करून गेल्यामागचं खूप मोठं उद्दिष्ट असतं. कोणाच्याही पारंगात नसतं, कोणाच्याही नशिबात नसतं. तुम्ही जर जरासा स्वामी चरित्र वाचले ना आणि स्वामी चरित्रामध्ये आपल्या गुरूंचा आदेश का पाळायचा खूप सुंदर उदाहरण दिलेले. पण काय होतं माहितीये का, आपण फक्त पाट्या टाकतो. कसं आपली आरती होईल, कसं निघू, कसं पळू आपण किंवा कसं आपलं स्वामी चरित्र वाचून कसं परमात्मा करणं काही सोपं नाही. अंतकरणापासून करा. स्वामी चरित्र तुम्ही वाचा व्यवस्थित. बसप्पाला सांगितलं उचल चाल
उचल साप तुम्हाला सांगायला उचलाल साप उचल नका तुम्ही. अरे गुरुंवर श्रद्धा ठेवा, गुरुंचा आदेश पाळा. गुरुंनी सांगितलं उचल साप, उचलला साप, तर सापाचं सोनं झालं, अख्खं दारिद्र्य नष्ट केलं. आपल्यात अहमपणा जास्त, त्याचंही उदाहरण दिलेलं. आपल्यात मी पण जास्त असतो, माझ्याकडे जाईल त्याचे सुंदर उदाहरण विसावा अध्यामध्ये दिले. एक ब्राह्मण असतो, त्याची इच्छा होते महाराजांकडे दर्शन घेण्याची. जातो तो महाराजांकडे दर्शन घेण्यासाठी. दर्शन घ्यायला गेल्यानंतर महाराज म्हणतात 5 फकीरांची उगार पंचपक्वान्न करतो तो 5 फकीर. हे बाळा बस खाली, तो 5 मिनिटं काय गडबड आहे तुला, ठेवते राहू दे, नैवेद्य दाखवायचं अजून. तर ते पंचपक्वान्न करतो आणि ते पंचपक्वान्न केल्यानंतर महाराज सांगतात ते फकऱ्यांना जे वाटतं ते फुकीत जमून झाल्यानंतर महाराज सांगतात त्यांचं उष्ट अन्न तू खा. पण किंतु परंतु येतो मनात लगेच. आपण कसं आहे आपल्या मनात लगेच मी एवढं पंचपक्वान्न अन्न केलं आणि याच्यामध्ये मी उष्ट खायचं या फकीरांचं, हे कुठेतरी किंतु परंतु आपल्यामध्ये येत असतं. आणि लगेच महाराज दुसरा एक ब्राह्मण येतो, त्याला सांगतात खा उष्ट अन्न. तो कुठलाच प्रकारचा विचार करत नाही, आपल्या गुरूंनी सांगितलं खा उष्ट अन्न, तर लगेच ते उष्ट अन्न खातो. ते खाल्ल्यानंतर महाराज सांगतात मुंबईपुरी जा, मुंबईला जा. कुठल्या प्रकारचं कसं जायचं कुठं राहायचं काही माहित नसतं, पण तो निघतो मुंबईला. आणि मुंबईला जातो. मुंबईला गेल्यानंतर भटकत असतो. भटकत गेल्यानंतर एक म्हातारी आजी त्याला बोलवते, आसनावर बसवते, त्याचा मान सन्मान करते, त्याला 10,000 रुपयाची नोट देते. हा काळ कधीच आहे? 700 वर्षापूर्वी स्वामी महाराजांचा काळ आहे. मग तुम्ही सांगा 700 वर्षापूर्वीचे 10,000 म्हणजे आता 10 कोटीच्या वर गेली. कुठे गेली ती रक्कम? किती मोठा उद्धार त्याचा केला. हे उद्धार करण्यासाठी गुरूंचा आदेश पाळायचा असतो. आपण आपल्या मनात किंतु परंतु आणायचं नाही. महाराजांनी माऊलींनी सांगितलं, आपल्या गुरूंनी सांगितलं की शिक्रापूर नगरीमध्ये 1,00,000 लोकसंख्या आहे. 1,00,000 लोकसंख्यांपर्यंत जर स्वामी महाराज पोचवायचे, सरस्वती माते पोचवायची, त्यांच्याकडनं विद्या सरस्वती पूजन त्यांच्याकडनं आपण करून घ्यायचंय. एवढंच काम आपल्या जबाबदारी महाराजांनी दिली, आपल्या गुरूंनी आपल्याला आदेश दिलेला आहे. एवढं डोक्यात ठेवून जर काम केलं, एकदा अशा दोनदा, एकदा नाही म्हणत, दोनदा नाही म्हणत, तिसरीदा तो सहज येतो. असे लय उदाहरण सांगायला तुम्हाला रातभर उठू देणार नाही. असे शिक्रापूरमध्ये इथं बसलेले ते शेळी लाखो तुम्हाला उठवर मिळाले आहे की सुरुवातीचा काळ की मला काय म्हटलेले ना, आज ते सेवा केंद्रात जास्त काम करणारे लोक ते आणि वेळ आणि काळ योग्य लागतं आणि हॅमरिंग करावं लागतं. तेवढं हॅमरिंग करून करून ते आलेले असो. म्हणून सर्वांना खूप मोठी संधी कळण्याची विनंती. आम्ही इथं बोलतो म्हणजे काय, आम्ही बोलत असतो, स्वामी महाराज आमच्याकडनं ओढून घेत असतात. हा खूप सोन्यासारखा राजमार्ग आहे, आपला जीवनाचा उद्धार होण्याचा मार्ग आहे. येणारा काळ खूप कठीण आहे. मागचे 2 वर्ष बघितले आपण, आणि अजून पुढे येणारा काळ खूप कठीण आहे. याच्यात जर आपल्याला चालायचं असेल तर आपल्याला गुरूंचं अध्यात्माशिवाय पर्याय या कलियुगाचे चालक पालक स्वामी महाराज आहेत, दत्त महाराज आहेत. आणि त्यांचं जर अधिष्ठान आपल्याकडे असेल, त्यांची जर सेवा आपल्याकडे असेल, 100% आपलं प्रारब्ध किती मोठं किती खराब प्रारब्ध असू द्या तुमचं, त्याची तीव्रता कमी करण्याचं काम आपले गुरु आणि आध्यात्मिक असतं. हे उदाहरण द्यायचं जर म्हटलं, छोटंसं उदाहरण देतो, माझं मार्गदर्शन संपवतो. त्या रस्त्याने चालला जाताना तुम्हाला एखादा 2 मिनिटं फक्त चालला जाताना येण्या बाबतीचा काटा मोडणार, काटा मोडल्यामुळे तुमच्या पायाला खूप मोठी दुखापत होणार आहे. हे तुमच्या प्रारब्धात दिलेले आणि त्या दुखापतीमुळे तुमचा पाय कापावा लागणार हे तुमच्या प्रारब्धात दिलेले. पण तुमच्याकडे जर गुरूंचं पाठबळ, गुरूंचे आशीर्वाद तुमच्याकडे असेल, गुरूंची सेवा तुमच्याकडे असेल ना, जाताना नॉर्मल एखादं चिबूक आकार टोचला असतं म्हणजे इंजेक्शन टोचण्यासाठी टोचलं जातं, त्याचं फोडी बघलं जातं, त्याची तीव्रता कमी करण्याचं काम हे अध्यात्मक असतं. म्हणून आपल्याला हे अध्यात्मक करायचं असेल, गुरूंचा आदेश पाहायचा असतो. झालेली सेवा महाराजांच्या सेवेत करून आपण आता लगेच मीटिंग घेणार आहोत. आपल्याला या कार्यक्रमाचं एक उत्तरता म्हणजे योग्य पद्धतीने हा कार्यक्रम कसा पार पडावा यासाठी आपल्याला मायक्रो प्लॅन म्हणतो त्याला. आदरणीय भाऊंचा कार्यक्रम जर म्हटला खूप शिस्तबद्ध असतो आणि आज भाऊंनी तरी विद्यार्थी नुसतं भारतात नाही, भारताच्या बाहेर सुद्धा एवढे विद्यार्थी घडवले आणि बालसंस्कार हा विभाग एवढा पुढे नेला. कारण की हे जर राष्ट्र जर टिकवायचं असेल तर आपल्याला तेच मुलं घडवावं लागणार आहे, त्यांच्यावरतीच संस्कार करावे लागणार आहे. ही काळाची गरज आहे. म्हणून आपल्याला खूप सोन्यासारखा हा राजमार्ग मिळाला आहे. सर्वांनी यासाठी मीटिंगसाठी पण स्वतःहून सहभाग घ्या.